एसआईआर प्रक्रिया के तहत देश भर में करीब 2 करोड़ मतदाताओं के नाम कम होने का आरोप लगाते हुए विपक्ष ने चुनाव आयोग की कार्यप्रणाली पर सवाल खड़े किए हैं। विधायक विजय वडेट्टीवार, नाना पटोले और बर्वे ने इस मुद्दे पर आक्रामक रुख अपनाया है। ऐसे में एसआईआर प्रक्रिया को लेकर अब महाराष्ट्र में राजनीतिक संघर्ष बढ़ने के संकेत मिल रहे हैं। सरकारने मोदी सरकारने एसआईआर करताना पर्टिक्युलर अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करूनच हा एसआईआर केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। ते मतदार यांचे विरोधातले जे काही जिथे पॉकेट आहे तिथे एसआईआर मधून कशा पद्धतीनं नाव वगळता येईल त्यामुळेच त्या अनेक प्रकारच्या त्यामध्ये अटी शर्ती घातल्या आणि आज आता 2002 मध्ये मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे। आता ते सगळे हे करत असं आता तर तुमचे 2 कोटी एसआईआरच्या याचं झाले। मग ज्यावेळेस त्यांनी हे संपूर्ण अंतिम करत असताना डिलिशनमध्ये पुन्हा कमी करतील, डिलीट करताना अनेक लोकांना डिलीट अशी सुद्धा भीती आहे। त्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे आणि जर असा काही प्रकार केला तर आम्ही याविरुद्ध जन आंदोलन करू आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। आता मी जो काही काल आढावा घेतला, ह्या बातम्या जेव्हा चालल्यात त्यावेळेस मला असं लक्षात आलं की जवळपास 10% जी वोटर संख्या आहे त्याच्यामध्ये काही लोक उपस्थित मिळाले नाहीत, काही लोक मृत्युमुखी पावलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुन्हा त्याच्यामध्ये संधी प्राप्त होणार आहे। हे यादीच्या नंतर त्याला 1 महिन्याची पुन्हा मुदत राहणार आहे। त्यामुळे मला वाटतं की ही प्रक्रिया चालत राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या यादीमध्ये जेव्हा संपूर्ण हा सगळा स्ट्रक्चर तयार होईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा गडबड दिसेल त्यावेळेस मला वाटतं की मग निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे अनेक लोकांना मतदानापासून वंचित राहिलं आणि राहण्याची वेळ आली नाही पाहिजे याची काळजी निवडणूक आयोगाने करावी। एसआयआरच्या आम्ही संसद लेवलवर प्रत्येक ठिकाणी कोर्टात सुद्धा त्या विषयावर जे त्याच्यामध्ये लॅकूना आहे, ज्या पद्धतीने ते एसआयआर प्रक्रिया राबवत आहे ते चुकीची पद्धतीनं करत आहे। त्यामुळे आम्ही त्याचा विरोध केलेला आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून आज 2 कोटी नावं वगळताना दिसत आहे। कारण ज्यांनी 10 वर्ष मतदान केलेलं आहे त्याला सिद्ध करावं लागत आहे की मी वोटर आहे। ही चुकीची पद्धत आहे। आपण बघितलं असेल देश आझाद ज्यावेळेस पहिला निवडणूक झाले त्यावेळेस आपणनी नावनी डोंग्यांनी लोकांना मतदानाकरिता प्रोत्साहित केलेलं होतं। तो प्रोत्साहन सोडून आज नावं कसे कमी होईल याच्यामध्ये जास्त आणि इलेक्शन कमिशन जास्त इंटरेस्टेड दिसत आहे। वंदे मातरमला घेऊन